आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 4.11 कॉम्पोजिट मॅग्नेटिक सर्किट्स. कॉम्पोजिट म्हणजे संमिश्र मॅग्नेटिक सर्किट जे आहेत, म्हणजे सिरीज मॅग्नेटिक सर्किट, पॅरलल मॅग्नेटिक सर्किट, सिरीज पॅरलल मॅग्नेटिक सर्किट विथ एअर गॅप, असे वेगवेगळे संमिश्र मॅग्नेटिक सर्किट आपण पाहणार आहोत. सिलेबस टॉपिक 4.11 कॉम्पोजिट मॅग्नेटिक सर्किट्स. इन द सिम्पल मॅग्नेटिक सर्किट डिस्कस्ड सो फार. अगोदर पूर्वी डिस्कस केल्याप्रमाणे साध्या चुंबकीय सर्किटमध्ये वी हॅव कन्सिडर्ड द कोअर ऑफ ओनली वन मटेरियल. जो कोअर होता आपण तो एकाच मटेरियलने बनवला आहे असं कन्सिडर केलं होतं. विथ ओनली वन क्रॉस सेक्शनल एरिया, की ज्याचा क्रॉस सेक्शनल एरियासुद्धा एकच होता. बट इन प्रॅक्टिस द मॅग्नेटिक सर्किट कॅन बी मेड अप ऑफ सेव्हरल डिफरंट पार्ट्स. परंतु प्रॅक्टिसमध्ये तत्वता पाहता मॅग्नेटिक सर्किट जे आहेत ते वेगवेगळ्या डिफरंट पार्ट्सने बनलेले असतात. विथ डिफरंट लेंथ, वेगळी त्याची लांबी असते. डिफरंट मटेरियल, वेगवेगळे मटेरियल असतात. अँड डिफरंट क्रॉस सेक्शनल एरिया, आणि त्याचा जो क्रॉस सेक्शनल एरिया तो सुद्धा वेगळा असतो. सच मॅग्नेटिक सर्किट्स आर नोन ॲज कॉम्पोजिट मॅग्नेटिक सर्किट. अशा चुंबकीय सर्किटला आपण कॉम्पोजिट मॅग्नेटिक सर्किट्स म्हणतो. संमिश्र चुंबकीय सर्किट्स म्हणजे त्यांची लांबी वेगळी आहे, त्यांच्यामध्ये जे मटेरियल यूज केलं ते वेगळं आहे, किंवा त्यांचा क्रॉस सेक्शनल एरियासुद्धा वेगळा आहे. संमिश्र चुंबकीय सर्किट्स. द कॉम्पोजिट मॅग्नेटिक सर्किट्स कॅन बी ऑफ टू टाईप्स. कॉम्पोजिट मॅग्नेटिक सर्किट हे दोन प्रकारचे असू शकतात. नेमली सिरीज मॅग्नेटिक सर्किट अँड पॅरलल मॅग्नेटिक सर्किट्स. ओके, नावानुसार सिरीज मॅग्नेटिक सर्किट्स आणि पॅरलल मॅग्नेटिक सर्किट्स हे दोन प्रकार असू शकतात. सिलेबस टॉपिक 4.11.1 सिरीज मॅग्नेटिक सर्किट्स. सिरीज मॅग्नेटिक सर्किट या टॉपिकवरती MSBTच्या एक्झाममध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. अगदी लेटेस्ट एक्झाम समर 19मध्ये याच्यावरती प्रश्न विचारले आहेत. ड्रॉ अ मॅग्नेटिक सर्किट फॉर सिरीज मॅग्नेटिक सर्किट. ठीक आहे, सिरीज मॅग्नेटिक सर्किटसाठी मॅग्नेटिक सर्किट ड्रॉ करायची होती. फिगर 4.11.1 shows a series magnetic circuit. This is because it consists of three parts A, B and C. ओके, हा फिगर जो आहे 4.11.1 तो सिरीज मॅग्नेट दाखवतोय. कारण का, याच्यामध्ये तीन वेगवेगळे पार्ट्स आहेत. ए पार्ट आहे, बी पार्ट आहे आणि सी पार्ट आहे. विच आर कनेक्टेड वन आफ्टर अनादर टू फॉर्म अ चेन. ओके, जे की ते एकानंतर एक कनेक्ट आहेत, चेन फॉर्म झालेली आहे त्याच्यामुळे. म्हणून ह्या फिगरला आपण 4.11.1ला सिरीज मॅग्नेटिक सर्किट म्हणणार आहोत. ठीक आहे, तर इथं पाहू शकता पार्ट एमध्ये कॉईल वेटोळे गुंडाळलेले आहेत. पार्ट बी नुसतंच आहे, परंतु त्याचा जो एरिया आहे तो मोठा आहे, क्रॉस सेक्शनल एरिया. सेम फ्लक्स पासेस थ्रू द थ्री पाथ. परंतु तिन्ही मार्गामधून सेम प्रवाह प्रवाहित होतोय, म्हणजे फ्लक्स जो आहे तो सेम जातोय. एरिया पहा, एरिया बी मटेरियलचे एरिया जो आहे तो A2 आहे, सी मटेरियलचा एरिया जो आहे तो A3 आहे, आणि ए मटेरियलचा एरिया आहे तो A1 आहे. ठीक आहे, A1, A2, A3 असे वेगवेगळे एरिया असलेले तीन मॅग्नेट एकमेकांना एकानंतर एक कनेक्ट केलेले आहेत, म्हणून आपण यांना सिरीज मॅग्नेटिक सर्किट असे म्हणणार आहोत. ओके, तर पहा याच्यामध्ये कोणकोणते आपल्याला पॅरामीटर्स पाहायचे आहेत. इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल सर्किट्स. सुरुवातीला याचं समतुल्य विद्युत सर्किट आपण पाहणार आहोत. फिगर 4.11.1. इथं बॅटरी आहे RA, रिलक्टन्स किंवा रेझिस्टन्स RA. ठीक आहे, मटेरियल एचा रेझिस्टन्स, मटेरियल बीचा रेझिस्टन्स, मटेरियल सीचा रेझिस्टन्स, आणि त्यांच्यातून प्रवाहित होणारा करंट. आता हा इलेक्ट्रिकल सर्किट आहे म्हणून याच्यामध्ये करंट दाखवला आहे, परंतु मॅग्नेटिक सर्किटमध्ये काय प्रवाहित होणार आहे, फ्लक्स प्रवाहित होणार आहे. ओके, तर पहा द लेंथ ऑफ दिस पार्ट्स आर L1, L2 अँड L3 रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, ह्या तिन्ही पार्टची जी लांबी आहे L1, L2 आणि L3 असणार आहे रिस्पेक्टिव्हली. वेअर ॲज द क्रॉस सेक्शनल एरिया आर A1, A2 अँड A3, आणि त्यांचा क्रॉस सेक्शनल एरिया जो असणार आहे तो A1, A2 आणि A3 रिस्पेक्टिव्हली असेल. द रिलेटिव्ह परमेबिलिटी. आता यांच्यातील सापेक्ष परवानगी किंवा सापेक्ष पारगम्यता ऑफ द थ्री पार्ट्स आर मायक्रो R1, μR1, μR2 अँड μR3 रिस्पेक्टिव्हली. रिलेटिव्ह परमेबिलिटी μR1, μR2 अँड μR3 जी की व्हॅरी होत असते. एक्सप्रेशन फॉर द टोटल रिलक्टन्स यस. रिलक्टन्स म्हणजे काय, नाहीच्या विरोध. ओके, अपोजिशन टू द फ्लो ऑफ फ्लक्स, यालाच आपण रिलक्टन्स म्हणतो. जसं की रेझिस्टन्स आहे तो करंटला विरोध करतो, तसा रिलक्टन्स फ्लक्सला विरोध करतो. आता त्याच्यासाठी एक्सप्रेशन, त्याच्यासाठी समीकरण काय येतं पहा. लेट a coil of n number of turns be wound on any one of the part
and let the current through the coil be I amperes, hence the total MMF is given by. ठीक आहे, एका कोणत्या तरी पार्टवरती n नंबर ऑफ वेटोळे असलेले एक कॉईल वाउंड केलेली आहे, गुंडाळलेली आहे आणि त्याच्यातून प्रवाहित होणारा जो करंट आहे तो आय अँपिअर आहे असं कन्सिडर केलं आहे. ओके, म्हणून द टोटल एम एम एफ इज गिवन बाय, जो टोटल मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स असेल तो देतात बरोबर एफ इक्वल्स टू एन इंटू आय ॲम्पियर टन्स. ठीक आहे, हा टन्स एन म्हणजे नंबर ऑफ वेटोळे गुणिले करंट आय ॲम्पियर टन्स. एक्सप्रेशन नंबर 4.11.1 दिस एम एम एफ एस्टॅब्लिशेस अ फ्लक्स. हा जो मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स आहे तो फ्लक्स स्थापित करतो त्या मटेरियलमध्ये विच इज सेम फॉर ऑल दी 3 पार्ट्स, जो की तो सेम असणार आहे सर्व 3 पार्टसाठी ऑफ द मॅग्नेटिक सर्किट. ॲज द फ्लक्स थ्रू ऑल द पाथ इज सेम, जो प्रवाह आहे फ्लक्स आहे तो सर्व पाथमध्ये सेम असेल, वी कॉल इट ॲज अ सिरीज मॅग्नेटिक सर्किट. आपण त्याला सिरीज मॅग्नेटिक सर्किट असे म्हणणार आहोत. ठीक आहे, इथं पाहू शकता तुम्ही या फिगरमध्ये, फिगर 4.11.1मध्ये कॉईल ही पार्ट ए वरती म्हणजेच मटेरियल ए वरती जरी वाउंड केली असली आणि त्याच्यातून प्रवाहित होणारा करंट आय जरी असला तरी कॉईलमधून जे फ्लक्स प्रवाहित होणार आहेत ते तिन्ही पार्टमधून सेमच असणार आहेत. ओके, इथं पहा, लेट S1, S2 and S3 be the reluctance of individual parts A, B and C. These are expressed as, जो आता फ्लक्सला विरोध करण्याचा जो भाग आहे रिलक्टन्स, प्रवाहित होणाऱ्या फ्लक्सला कुठेतरी विरोध असतो त्याला आपण रिलक्टन्स म्हणतो. तो तिन्ही पार्टचा कसा असणार आहे S1, S2 आणि S3. ठीक आहे, जो की आपण खालील एक्सप्रेशनमध्ये दाखवू शकतो. S1 इक्वल्स टू L1 छेद म्यू नॉट इंटू म्यू R1 इंटू A1. आता म्यू नॉट म्हणजेच काय, फ्री स्पेसमधील परवानगी, फ्री स्पेसमधील परमेबिलिटी गुणिले म्यू नॉटची व्हॅल्यूसुद्धा फिक्स असते. ओके, फ्री स्पेसमधील परवानगी म्हणजे 4 पाय इंटू 10⁻⁷ ही व्हॅल्यू कॉन्स्टंट घेतात गुणिले म्यू R1 जी की व्हॅरी होते फ्लक्स डेन्सिटीनुसार गुणिले A1 म्हणजेच पार्ट एचा मटेरियल एचा क्रॉस सेक्शनल ऑफ एरिया A1. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला रिलक्टन्स मिळेल पहिल्या मटेरियलचा. दुसऱ्या मटेरियलचा काय रिलक्टन्स असणार आहे, सेम S2 इक्वल्स टू L2 छेद म्यू नॉट गुणिले म्यू R2 गुणिले A2. ओके, सेम तिसरा जो मटेरियल आहे त्याचासुद्धा रिलक्टन्स आपल्याला सेम मिळेल. S3 इक्वल्स टू L3 छेद म्यू नॉट म्यू R3 गुणिले A3. ओके, इफ द MMF ऑफ द 3 पार्ट्स आर F1, F2 अँड F3 रिस्पेक्टिव्हली, देन जर का मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स हे तिन्ही पार्टचे F1, F2 आणि F3 असतील तर द टोटल MMF F इक्वल्स टू, MMF हा Fमध्ये मोजतो आपण, F इक्वल्स टू F1 प्लस F2 प्लस F3. एक्सप्रेशन नंबर 4.11.2. मग आता F1 म्हणजेच काय, प्रवाहित होणारा फ्लक्स त्याला गुणिले रिलक्टन्स. ओके, म्हणजेच पहिल्या मटेरियलमधून प्रवाहित होणारा फ्लक्स फाय गुणिले त्याचा त्या मटेरियलचा रिलक्टन्स, म्हणजे बेसिक ओहम्स लॉनुसार आपण हे कन्सिडर केलं होतं. F इक्वल्स टू फाय इंटू S1. तसंच दुसऱ्या मटेरियलसाठी F फाय गुणिले S2 प्लस तिसऱ्या मटेरियलसाठी फाय गुणिले S3. एक्सप्रेशन नंबर 4.11.3. आता ह्या तिन्ही कॉम्पोनंट्समधून फाय हा कॉम्पोनंट आपल्याला कॉमन मिळेल. ओके, फ्लक्स जो प्रवाहित होणार आहे तो कॉमन असेल. मग कॉमन घेतल्यानंतर शिल्लक राहिलेल्या ज्या टर्म्स आहेत त्या ब्रॅकेटमध्ये लिहिल्यानंतर म्हणजेच S1 प्लस S2 प्लस S3. एक्सप्रेशन नंबर 4.11.4. देअरफॉर F इक्वल्स टू फाय इंटू S 4.11.5 व्हेअर S रिप्रेझेंट्स इक्विव्हॅलंट रिॲक्टन्स. S जो आहे तो समतुल्य रिलक्टन्स असणार आहे, समतुल्य विरोध असणार आहे ऑफ द सिरीज मॅग्नेटिक सर्किट विच इज गिवन बाय. पुन्हा Sची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. S इक्वल्स टू S1 प्लस S2 प्लस S3. आपण सुरुवातीलाच रिलक्टन्सची व्हॅल्यू घेतलेली आहे तिन्ही मटेरियलसाठी, L1 छेद म्यू नॉट गुणिले म्यू R1 गुणिले A1 प्लस L2 छेद म्यू नॉट गुणिले म्यू R2 गुणिले A2 प्लस L3 छेद म्यू नॉट गुणिले म्यू R3 गुणिले A3. एक्सप्रेशन नंबर 4.11.6. Thus, the total reluctance of a series circuit is equal to the sum of reluctances of the individual parts of the series magnetic circuit. म्हणजेच की टोटल जो रिलक्टन्स S असेल तो सिरीज सर्किटचा तो इक्वल असेल सम ऑफ द रिलक्टन्सेस, म्हणजे बेरीज असेल प्रत्येक वैयक्तिक पार्टच्या रिलक्टन्सचा. ओके, ऑफ द सिरीज मॅग्नेटिक सर्किट. एक्सप्रेशन फॉर द टोटल ॲम्पियर टर्न्स MMF ऑफ द सिरीज मॅग्नेटिक सर्किट. आता टोटल ॲम्पियर टर्नसाठी एक्सप्रेशन समीकरण काय येणार आहे,
सिरीज मॅग्नेटिक सर्किटचं पहा, वी कॅन प्रूव्ह दॅट, आपण हे सिद्ध केलेलं आहे की द एक्सप्रेशन फॉर द टोटल एम एम एफ, ठीक आहे, एफ देअरफॉर एफ इक्वल्स टू H1 गुणिले L1 प्लस H2 गुणिले L2 प्लस H3 गुणिले L3, ठीक आहे, त्या मटेरियलची लांबी गुणाकारात त्या मॅग्नेटिक फील्डचा स्ट्रेंथ H यांचा गुणाकार घेतला की त्या आपणाला मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स मिळेल, F मिळेल. ओके, परंतु तिन्ही मटेरियलसाठी घ्यायचं असेल तर टोटल तीन मटेरियलचा मॅग्नेटिक स्ट्रेंथ गुणिले त्या त्या मॅग्नेटिक त्याची लांबी, त्या मॅग्नेटिक मटेरियलची लांबी L1 L2 L3 हा गुणाकार करायचा 4.11.7, where H1 H2 and H3 are the magnetic field strength. ओके, चुंबकीय क्षेत्राचे सामर्थ्य ऑफ द थ्री पार्ट्स A, B and C. ठीक आहे, तर इथं पहा इम्पॉर्टंट पॉईंट्स अबाउट अ सिरीज सर्किट, महत्त्वाचे मुद्दे जे आहेत सिरीज सर्किट बाबतीचे ते पहा. द फ्लक्स फाय थ्रू ऑल द पार्ट्स ऑफ द सिरीज सर्किट इज सेम. सिरीज सर्किटच्या सर्व भागातून प्रवाहित होणारा फ्लक्स हा सेम असतो. द टोटल एम एम एफ एफ इज इक्वल टू द सम ऑफ एम एम एफ्स ऑफ डिफरंट पार्ट्स. टोटल मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स एफ जो आहे तो इक्वल असणार आहे कोणाच्या, तिन्ही एम एम एफ डिफरंट वेगवेगळ्या एम एम एफच्या बेरजेचा. ठीक आहे, म्हणून एफ इक्वल्स टू एन गुणिले आय. ओके, ॲम्पियर टर्न्स इक्वल्स टू F1 प्लस F2 प्लस F3. द टोटल रिलक्टन्स एस इज इक्वल टू द सम ऑफ रिलक्टन्सेस ऑफ द इंडिव्हिज्युअल पार्ट्स. तसंच टोटल रिलक्टन्स एस जो आहे तो तिन्ही वैयक्तिक पार्ट्सच्या रिलक्टन्सचा बेरीज असेल. देअरफॉर एस इक्वल्स टू S1 प्लस S2 प्लस S3. ओके, आता पहा सिलेबस टॉपिक 4.11.2 अ सिरीज मॅग्नेटिक सर्किट विथ एअर गॅप. ठीक आहे, आता सिरीज मॅग्नेटिक सर्किट तर आहे परंतु एक एअर गॅप आहे, कुठेतरी एअर गॅप आहे, पोकळी आहे. ठीक आहे, तर पहा अशा सिरीज मॅग्नेटिक सर्किटचा आपल्याला रिलक्टन्स एम एम एफ फाइंड आउट करायचा आहे. फिगर 4.11.2 शोज अ मॅग्नेटिक कोअर विथ अ स्मॉल एअर गॅप. वी कॅन यूज प्रिन्सिपल ऑफ सिरीज मॅग्नेटिक सर्किट हिअर. आपण ह्याच्यामध्ये पुन्हा सिरीज मॅग्नेटिक सर्किटचा सिद्धांत त्याच्यामध्ये वापरू शकतो, प्रिन्सिपल वापरू शकतो. तर पहा फिगर ए, सिरीज मॅग्नेटिक सर्किट विथ एअर गॅप. ठीक आहे, हा कोअरवरती कॉईल वाउंड केलेली आहे, त्या कॉईलमधून करंट आय प्रवाहित होतोय. करंट आय प्रवाहित झाल्यानंतर फ्लक्स प्रवाहित होतात, तो दिलेल्या मार्गावरून प्रवाहित होतात. ठीक आहे, मग आता पहा हे फ्लक्स दाखवलेला आहे डॉटेड लाईनने. पुन्हा त्या कोअरवरती एक छोटासा एअर गॅप आहे, म्हणजे कोअर कुठेतरी असं म्हणजे हे झालेलं आहे, ब्रेक झालेला आहे किंवा एअर गॅप ठेवलेला आहे. ठीक आहे, तर असं पहा एरिया ए सी, कोअरचा एरिया ए सी आणि आता एअर गॅपचा एरिया काय असेल ए जी. ठीक आहे, एरिया ऑफ एअर गॅप तो सुद्धा कन्सिडर करायला पाहिजे. ठीक आहे, एअर गॅपचा एरिया ए जी असेल. आता इथं पहा इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रिकल सर्किट दिलेलं आहे, इलेक्ट्रिकल इक्विव्हॅलेंट सर्किट. बॅटरी ई तर आहेच प्लस मायनस टर्मिनलसोबत, R1 तर आहे रेजिस्टर R1 आणि R2 हा रेजिस्टन्स कोणाचा असणार आहे, एअर गॅपचा. ठीक आहे, आणि करंट आय प्रवाहित होतोय. हे इलेक्ट्रिकल इक्विव्हॅलेंट विद्युत समतुल्य सर्किटद्वारे आपण दाखवू शकतो, दाखवलेलं आहे. ओके, तर पहा पुढे नोट दॅट, हे लक्षात ठेवा, इवन विथ द प्रेझेन्स ऑफ स्मॉल एअर गॅप, जरी स्मॉल एअर गॅपची उपस्थिती असली तरी द मॅग्नेटिक सर्किट गेट्स कम्प्लीट बिकॉज, मॅग्नेटिक सर्किट हे कम्प्लीट होतं बिकॉज कारण फ्लक्स कॅन पास थ्रू एअर. हे फ्लक्स जे आहेत ते हवेमधून सुद्धा पास होऊ शकतात. दिस वुड नॉट हॅव बीन पॉसिबल फॉर अँड इलेक्ट्रिकल सर्किट. हे इलेक्ट्रिकल सर्किटच्या बाबतीत पॉसिबल नाही आहे, कारण करंट हा हवेतून पास होत नाही. ओके, त्याला वायरची गरज असते, त्याला कंडक्टरमधूनच पास व्हावं लागतं. परंतु फ्लक्स हे एअर गॅपमधनं पास होऊ शकतात आणि तिथे मॅग्नेटिक सर्किट जे आहे ते कम्प्लीट होतं आहे. लेट द मीन लेंथ ऑफ द आयर्न कोअर बी आय सी. जो मीन लेंथ आहे, लांबी आहे आयर्न कोअरची, दिलेल्या लोखंडाच्या कोअरची, ते एल सी आहे कोअर लेंथ. ओके, अँड दॅट ऑफ द एअर गॅप बी एल जी. एअर गॅपची लांबी किती असेल, एल जी. ओके, गॅप लेंथ. ठीक आहे, लेट एस सी कोअर रिलक्टन्स बी द रिलक्टन्स ऑफ कोअर अँड लेट एस जी बी द रिलक्टन्स ऑफ द एअर गॅप. आता एअर गॅपच्या बाबतीत प्रत्येक त्याची लांबी येईल, त्याचा रिलक्टन्स येईल, त्याचा मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स येईल. ओके, जसा कोअरच्या बाबतीत आहे तसा येईल. ठीक आहे, आता इथं पहा देन द टोटल रिलक्टन्स. मग टोटल रिलक्टन्स काय असणार आहे, एस इक्वल्स टू कोअर रिलक्टन्स प्लस गॅप रिलक्टन्स. ठीक आहे, कोअर रिलक्टन्स एस सी प्लस गॅप रिलक्टन्स एस सी 4.11.8. परंतु बट एस सी कोअर रिलक्टन्स इक्वल्स टू एल सी छेद म्यू नॉट गुणिले म्यू आर सी गुणिले ए सी अँड एस जी इक्वल्स टू एल जी छेद
म्यू नॉट गुणिले ए सी, कारण इथं म्यू आर सी नसेल, म्यू आर जी नसेल, कारण तो रिलेटिव्ह परमिटिव्हिटी इथं अब्सेंट असेल. इथं फक्त आता काय असेल, फ्री स्पेसमधील परमिटिव्हिटी. म्यू नॉट म्हणजेच काय, फ्री स्पेसमधील परवानगी, कारण एअर गॅपचा आपण रिलक्टन्स घेतोय. एअर गॅप म्हणजे तिथं काही कोणतंही माध्यमच नाही आहे फ्लक्स प्रवाहित व्हायला, हवा आहे. हवेची परमिटिव्हिटी काय असते, फ्री स्पेस परमिटिव्हिटी 4π गुणिले 10⁻⁷ ठीक आहे. मग तो रिलक्टन्स असा असेल, एस जी इक्वल्स टू एल जी छेद म्यू नॉट गुणिले ए जी. इथं ए जी पकडूया आपण. ओके, एरिया ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया गॅपचा ए जी. ओके, द एक्सप्रेशन फॉर एस जी हॅज बीन रिटन बाय अज्युमिंग दॅट द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द एअर गॅप इज इक्वल टू दॅट ऑफ द कोअर अँड. ठीक आहे, क्रॉस सेक्शनल एरिया हा असा अज्युम केला की जो कोअरचा क्रॉस सेक्शनल एरिया तसा अज्युम केलेला आहे. अँड ॲब्सोल्यूट परमिबिलिटी, आणि जो परिपूर्ण पारगम्यता आहे, ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी ऑफ द एअर म्यू इक्वल्स टू म्यू नॉट. ठीक आहे, म्यू इक्वल्स टू म्यू नॉट इतकाच पकडलेला आहे ॲब्सोल्यूट परमिबिलिटी. हेन्स द टोटल रिलक्टन्स इज गिवन बाय. म्हणून टोटल रिलक्टन्स यस जो असेल तो या दोन रिलक्टन्सचा बेरीज असेल, एस सी प्लस एस जी. ठीक आहे, यस इक्वल्स टू एल सी छेद म्यू नॉट गुणिले म्यू आर सी गुणिले ए सी प्लस एल जी छेद म्यू नॉट गुणिले ए सी. एक्सप्रेशन नंबर 4.11.9. टोटल एम एम एफ, आता टोटल मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स एफ जो काय असेल, एम एम एफ ऑफ द कोअर, मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स ऑफ द कोअर प्लस मॅग्नेटिव्ह मोटिव्ह ऑफ द एअर गॅप, मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स ऑफ द एअर गॅप. ठीक आहे, कोअरचा जितका मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स असेल प्लस त्याच्या बेरजेमध्ये एअर गॅपचा मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स आपल्याला घ्यावा लागेल, तरच आपल्याला टोटल मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स एफ मिळेल. देअरफॉर एफ इक्वल्स टू एफ सी प्लस एफ जी. ओके, एफ सी म्हणजेच कोअरचा मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स प्लस एफ जी म्हणजे एअर गॅपचा मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स, बरोबर त्याच्याच पुढे लिहिलेलं आहे, बरोबर फाय गुणिले एस सी कोअरचा रिलक्टन्स, फाय गुणिले कोअरचा रिलक्टन्स प्लस तसंच फाय गुणिले एअर गॅपचा रिलक्टन्स, बरोबर फाय एस सी प्लस एस जी. एक्सप्रेशन नंबर 4.11.10. ओके, हे झाला सिरीज मॅग्नेटिक सर्किट. आता आपण पाहणार आहोत सिलेबस टॉपिक 4.13मध्ये पॅरलल मॅग्नेटिक सर्किट. आता पॅरलल मॅग्नेटिक सर्किट कसं असतं, त्याच्यामध्ये कोअरचे जे मटेरियल आहे ते कशा पद्धतीने कनेक्ट असतात किंवा त्या कोअरमधून फ्लक्स कशा पद्धतीने प्रवाहित होतात, त्याच्यामध्ये पुन्हा एअर गॅप आहे का, त्याचा रिलक्टन्स, टोटल मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स आपल्याला इथे फाइंड आउट करायचे आहेत. ओके, तर सिलेबस टॉपिक 4.13 पॅरलल मॅग्नेटिक सर्किट. A magnetic circuit that consists of more than one path for the flux is called as parallel magnetic circuit. एकापेक्षा जास्त मार्ग जर असतील फ्लक्स प्रवाहित व्हायला, अशा मॅग्नेटिक सर्किटला आपण पॅरलल मॅग्नेटिक सर्किट म्हणतो. पहा, अ मॅग्नेटिक सर्किट दॅट कन्सिस्ट, की ज्याच्यामध्ये समाविष्ट असतं ऑफ मोर दॅन वन पाथ, एकापेक्षा जास्त मार्ग समाविष्ट असतात फॉर द फ्लक्स प्रवाहित होण्यासाठी, ही इज कॉल्ड ॲज पॅरलल मॅग्नेटिक सर्किट. त्यांना आपण पॅरलल मॅग्नेटिक सर्किट असे म्हणतो. In a parallel magnetic circuit, reluctances appears to be in parallel. जो फ्लक्स प्रवाहित होण्यासाठी जो विरोध आहे, रिलक्टन्स यस आहे, तो इन पॅरलल. ठीक आहे, इन पॅरलल मॅग्नेटिक सर्किट रिलक्टन्स अपियर्स टू बी इन पॅरलल. तो पण सुद्धा रिलक्टन्स सुद्धा समांतर असतो, पॅरलल असतो. दिस इज सिमिलर टू ए पॅरलल इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रिकल सर्किट. हे समांतर आहे की पॅरलल इलेक्ट्रिकल सर्किट सारखंच. इन विच रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन पॅरलल, की ज्याच्यामध्ये रेजिस्टर्स हे पॅरलमध्ये कनेक्टेड असतात, विच प्रोव्हाइड्स मोर दॅन वन पाथ फॉर द फ्लो ऑफ करंट, जे की ते एकापेक्षा जास्त मार्ग प्रोव्हाइड करतात, देतात करंट प्रवाहित होण्यासाठी. फिगर 4.13.1a shows series parallel magnetic circuit and figure 4.13.1b indicates the equivalent electrical circuit. ठीक आहे, फिगर 4.13.1a हा सिरीज पॅरलल मॅग्नेटिक सर्किट दाखवतोय आणि फिगर 4.13.1b इंडिकेट्स द इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रिकल सर्किट, आणि फिगर 4.13.1b हा दाखवतोय त्याचा इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रिकल सर्किट. ठीक आहे, इथं पाहू शकता फिगर 4.13.1a सिरीज पॅरलल मॅग्नेटिक सर्किट. सिरीज पॅरलल मॅग्नेटिक सर्किट पहा, कारण का फ्लक्स इथं एकापेक्षा जास्त मार्गाने प्रवाहित होतात. ठीक आहे, आता हा 3 लिंब असलेला, 3 पाय असलेला कोअर आहे. मुळात 3 पाय याच्यामध्ये दिसतात आपल्याला, 1 2 3, म्हणजेच लिंब ए जो की सेंट्रल लिंब आहे, मध्य लिंब आहे,
लिंब बी, लिंब म्हणजे पाय, कोरचे पाय, ठीक आहे. हा बी लिंब आहे आणि हा सी लिंब म्हणजे सेंट्रल लिंब किंवा हा ए सी लिंब असेल, ठीक आहे. पुन्हा हा डी लिंब आहे, ठीक आहे. आता पहा ए बी सी डी. ओके, ए सी हा मिळून एकच लिंब आहे, बी एक लिंब आहे, डी एक लिंब आहे, 3 लिंब आहेत. त्यापैकी सेंट्रल लिंब जो आहे ए सी याच्यावरती कॉईल वाउंड केले आहे. कॉईल वाउंड केलेले आहे आणि त्या कॉईलला करंट प्रवाहित होण्यासाठी एक बॅटरीसुद्धा दिली की ज्याच्यामधून करंट प्रवाहित होतोय. करंट प्रवाहित झाला की त्या कॉईलमधून फ्लक्स उत्सर्जित होतील. फ्लक्स हे जिकडे मार्ग दिसतील तिकडे जातील. ओके, मग हा एक मार्ग आहे आणि हा एक मार्ग आहे. एकापेक्षा म्हणजे एकापेक्षा जास्त मार्ग फ्लक्सला आता मिळाले म्हणून हा काय झाला, पॅरलल सर्किट. ओके, तर एरिया A1, एरिया A2 दिलेले आहेत. एरिया A1, एरिया A2 आणि हा सेंट्रल लिंब फ्लक्स फाय दिलेला आहे. फ्लक्स फाय1, फ्लक्स फाय2. ओके, लिंब 2, लिंब 1. व्यवस्थित डायग्राम पाहून घेतल्यानंतर आपणाला सर्व गोष्टी लक्षात येतील. N टर्न्स कॉईल आहेत. ओके, N टर्न्स असलेली कॉईल, करंट I प्रवाहित होतोय. पहा फिगर 4.13.1a सिरीज पॅरलल मॅग्नेटिक सर्किट. आता ह्या फिगरचा इलेक्ट्रिकल इक्विव्हॅलंट सर्किट पहा. इलेक्ट्रिकल इक्विव्हॅलंट सर्किट फिगर 4.13.1b इलेक्ट्रिकल इक्विव्हॅलंट. हा मध्ये सेंट्रल लिंबला कनेक्ट असलेल्या बॅटरी, त्याचा जो रेजिस्टन्स आहे R, इकडच्या लिंब 1चा जो रोधक असेल R1 आणि लिंब 2चा जो रोधक असेल R2, ह्याचा समतुल्य इलेक्ट्रिकल सर्किट काढलेलं आहे, दिलेलं आहे. करंट I प्रवाहित होतो, इकडं I1 प्रवाहित होतं, I2 प्रवाहित होतोय. तर त्याच पद्धतीने फ्लक्स इथून निघत आहेत. फ्लक्स या बाजूला एक जात आहेत, फ्लक्स फाय1, आणि फ्लक्स या बाजूला एक जात आहेत, फ्लक्स फाय2. ओके, सेम इलेक्ट्रिकल इक्विव्हॅलंट समतुल्य आपण सर्किट दाखवलेलं आहे. इथं पहा N टर्न्स, N इतके वेटोळ असलेले कॉईल इज प्लेस्ड ऑन द सेंट्रल लिंब, मध्य लिंबूवरती ठेवलेले आहे, ऑफ द कोअर, अँड करंट I इज फोर्स्ड टू फ्लो थ्रू इट, आणि करंट I हा फोर्स केलेला आहे त्याच्यातून प्रवाहित होण्यासाठी. ड्यू टू दिस करंट, या करंटमुळे फ्लक्स फाय इज डेव्हलप्ड. फ्लक्स फाय जो आहे तो तयार होईल, डेव्हलप होईल इन द सेंट्रल लिंबमध्ये ऑफ द कोअर. ठीक आहे, कोअरच्या सेंट्रल लिंबमध्ये फ्लक्स फाय हा डेव्हलप होईल. ॲट पॉईंट ए धिस फ्लक्स विल गेट डिवायडेड इंटू 2 पाथ्स. ॲट पॉईंट एला हा फ्लक्स जो आहे तो 2 मार्गांमध्ये विभागला जाईल, नेमली ABCA. ओके, ABCA अँड ADCA. इथं पाहू शकतो आपण, नेमली ABCA, आणि ह्या मार्गामध्ये एक फ्लक्स विभागला जाईल आणि दुसरा मार्ग जो आहे ADCA. ओके, दुसरा जो मार्ग आहे ADCA, ह्या मार्गामध्ये पुन्हा एक फ्लक्स तो विभागला जाईल, 2 मार्गामध्ये विभागला जाईल. आय शोन इन फिगर 4.13.1a. द टोटल फ्लक्स फाय इज गिवन बाय, टोटल फ्लक्स फाय काय असेल, फाय इक्वल्स टू फाय1 प्लस फाय2. 4.13.1 एक्सप्रेशन नंबर 4.13.1. टोटल फ्लक्स फाय जो असेल तो फाय1 प्लस फाय2. ठीक आहे, हा महत्त्वाचा आहे. दिस सिच्युएशन इज व्हेरी सिमिलर टू द करंट डिव्हिजन टेकिंग प्लेस इन अ पॅरलल इलेक्ट्रिकल सर्किट ॲज शोन इन फिगर 4.13.1b. ठीक आहे, ही सिच्युएशन जी आहे ती अतिशय सिमिलर आहे, मिळतीजुळती आहे करंट डिव्हिजन टेकिंग प्लेस इन पॅरलल इलेक्ट्रिकल सर्किट. म्हणजे करंटचं जे विभाजन आहे ते पॅरलल इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये कसं होतं त्या पद्धतीने इथं फ्लक्सचं विभाजन होतं आहे, जो की फिगर 4.13.1b मध्ये दाखवलेला आहे. थस द मॅग्नेटिक सर्किट शोन इन फिगर 4.13.1a इज अनालॉगस टू पॅरलल इलेक्ट्रिकल सर्किट. म्हणून मॅग्नेटिक सर्किट जे आहे फिगर 4.13.1a मधील तो ॲनालॉगस म्हणजे सिमिलर आहे टू द पॅरलल इलेक्ट्रिकल सर्किटसाठी. आता पहा सिलेबस टॉपिक 4.13.1 एक्सप्रेशन फॉर द टोटल MMF ॲम्पियर टर्न्स. आता पॅरलल सर्किटसाठी टोटल MMF मॅग्नेटोमोटिव्ह फोर्सचं समीकरण कशा पद्धतीनं असणार आहे, त्याचा एक ॲम्पियर टर्न्स असणार आहे. ओके, लेट अस अज्युम दॅट देअर आर 3 आर्म्स. ओके, असं समजा की गृहीत धरा की 3 आर्म्स आहेत, 3 हात आहेत ऑफ 3 लिम्स. ठीक आहे, 3 लिंब आहेत ऑफ द कोअर ॲज शोन इन फिगर. ॲज शोन कोअर ॲज फॉलोज. लिंब 1 ABC हा एक आर्म आहे, लिंब 2 ADC हा एक आर्म आहे, आणि सेंट्रल लिंब AC जो आपण फिगरमध्ये पाहिला होता. लेट द मीन लेंथ ऑफ लिंब L1, L2 अँड द सेंट्रल लिंब बी डिनोटेड बाय L1, L2 अँड LC रिस्पेक्टिव्हली. ओके, L1, L2 अँड LC. LC म्हणजे काय, सेंट्रल लिंब. ठीक आहे, अँड लेट देअर
reluctances be represented by S1, S2 and SC respectively. SC म्हणजेच काय central reluctance. Okay, and let the flux through limb 1, limb 2 and central limb be phi 1, phi 2 and phi c respectively. आणि जे फ्लक्स प्रवाहित होणार आहेत लिंब 1, लिंब 2 आणि सेंट्रल लिंबमधून ते कसे असणार आहेत phi 1, phi 2 and phi c respectively. देन द टोटल एम एम एफ इज गिवन बाय. मग टोटल एम एम एफ आपण अशा पद्धतीनं देऊ शकतो. वन, एक एम एम एफ फॉर पाथ ए बी सी ए, जो डावीकडील जो पाथ होता ए बी सी ए त्याच्यासाठी एम एम एफ काय असेल, एफ इक्वल्स टू एम एम एफ ऑफ पाथ ए बी सी प्लस एम एम एफ ऑफ पाथ ए सी. ठीक आहे. मग जो पाथ ए बी सीमधून प्रवाहित होणारा फ्लक्सचा मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स प्लस त्याच्यामध्ये सेंट्रल लिंब जो आहे ए सी त्याचा मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स अधिक होईल, म्हणजे त्याची बेरीज होईल. देअरफॉर एफ इक्वल्स टू फाय 1 गुणिले एस 1 प्लस फाय सी गुणिले एस सी. फाय 1 गुणिले रिलक्टन्स एस 1 म्हणजेच लिंब 1चा हा फ्लक्स आणि रिलक्टन्स झाला, प्लस लिंब 2 जे आहे सेंट्रल लिंब जो आहे फाय सी आणि त्याचा रिलक्टन्स एस सी यांची बेरीज होईल टोटल मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्ससाठी, फक्त एका मार्गासाठी. ठीक आहे. एक्सप्रेशन नंबर 4.13.2. दिस इज बिकॉज लिंब 1 अँड द सेंट्रल लिंब आर इन सिरीज. हे असं कारण की सेंट्रल लिंब 1 आणि सेंट्रल लिंब हे सिरीजमध्ये आहेत विथ इच अदर, एकमेकांना. आता सेकंड पहा, एम एम एफ ऑफ पाथ ए डी सी ए, उजव्या बाजूचा जो मार्ग होता ए डी सी ए त्याच्यासाठी सुद्धा मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स हा दोन मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्सची बेरीज असणार आहे. ठीक आहे. एफ इक्वल्स टू एम एम एफ ऑफ पाथ ए डी सी, उजव्या बाजूचा मार्ग, प्लस त्याच्यामध्ये बेरजेमध्ये एम एम एफ ऑफ पाथ ए सी सेंट्रल लिंबचा मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स बेरीज होईल. देअरफॉर एफ इक्वल्स टू फाय 2 गुणिले रिलक्टन्स एस 2 म्हणजेच लिंब 2चा हा फ्लक्स आणि त्याचा रिलक्टन्स एस 2 प्लस सेंट्रल लिंबचा फाय सी गुणिले त्याचा रिलक्टन्स एस सी. एक्सप्रेशन नंबर 4.13.3. दिस इज बिकॉज लिंब 2 अँड द सेंट्रल लिंब आर इन सिरीज विथ इच अदर. ठीक आहे. लिंब 2 आणि पुन्हा आता सेंट्रल लिंब जो आहे तो सिरीजमध्ये असणार आहेत एकमेकांना, म्हणून त्यांची बेरीज घेतली. इक्वेशन्स 4.13.2 and 4.13.3 shows that the total MMF is equal to the sum of MMFs of the central limb and the MMF of either limb 1 or limb 2. ठीक आहे. The total MMF can also be expressed as follows. टोटल MMF जो आहे तो आपण खालील पद्धतीने सुद्धा एक्सप्रेशन त्याचं समीकरण लिहू शकतो. फॉर लूप ए बी सी ए, डाव्या बाजूचा जो लूप होता, ओके, कॉमा एम एम एफ एफ इक्वल्स टू एच 1 गुणिले एल 1 प्लस एच सी गुणिले एल सी. एच 1 म्हणजे मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ ऑफ लिंब 1 गुणिले एल 1 म्हणजेच काय लेंथ ऑफ लिंब एल 1 प्लस एच सी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ ऑफ सेंट्रल लिंब गुणिले एल सी म्हणजेच काय सेंट्रल लिंबची लांबी. एक्सप्रेशन नंबर 4.13.4. अँड फॉर लूप ए डी सी ए एम एम एफ एफ इक्वल्स टू एच 2 गुणिले एल 2, इथे एल 2 यायला पाहिजे, एच 2 गुणिले एल 2 प्लस एच सी एल सी. ओके. एच 2 म्हणजेच काय मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ ऑफ लिंब एल 2 आणि इथे एल 2 यायला हवा. एल 2 म्हणजेच काय तो लिंब 2चा लेंथ प्लस एच सी सेंट्रल लिंबचा मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ गुणिले सेंट्रल लिंबची लांबी. एक्सप्रेशन नंबर 4.13.5. 4.13.2 syllabus topic 4.13.2 expression for the reluctances of a parallel magnetic circuit. आता रिलक्टन्सेससाठी एक्सप्रेशन कसे येणार आहेत ते पहा. वेन अ मॅग्नेटिक सर्किट कन्सिस्ट ऑफ 2 or more पॅरलल पाथ, जर का एखादा मॅग्नेटिक सर्किटमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त 2 or more पॅरलल पाथ असतील, देन ईच पाथ विल रिक्वायर द सेम एम एम एफ. प्रत्येक मार्गाचा एम एम एफ काय असेल, सेम असेल. If S1, S2, S3 dot dot etc. are the reluctances of these parallel paths, जर का S1, S2 आणि S3 हे 3 रिलक्टन्सेस असतील पॅरलल पाथचे, then the equivalent reluctance S for the parallel combination is given by. मग इक्विव्हॅलंट रिलक्टन्स जो आहे, समतुल्य रिलक्टन्स S जो आहे पॅरलल कॉम्बिनेशनसाठी तो किती दिलेला आहे, 1/S गुणिले 1/S बरोबर 1/S1 प्लस 1/S2 प्लस 1/S3 प्लस डॉट डॉट डॉट. 4.13.6. एक्सप्रेशन नंबर 4.13.6. दिस इज अगेन सेम ॲज दॅट ऑफ पॅरलल रेझिस्टिव्ह इलेक्ट्रिकल सर्किट. हे आता पुन्हा सेम आहे पॅरलल रेझिस्टिव्ह सर्किटसारखा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स फाइंड आउट करण्यासारखा.
म्हणजेच पॅरलल रेझिस्टन्स इलेक्ट्रिकल सर्किटचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स असा असतो 1/R बरोबर 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 प्लस डॉट 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 4.13.7 म्हणजे हा टोटल रिलक्टन्स अशा पद्धतीने निघतो पॅरलल सर्किटचा. ठीक आहे. आता पहा सिलेबस टॉपिक 4.13.3 पॅरलल मॅग्नेटिक सर्किट विथ एअर गॅप. ओके, पॅरलल मॅग्नेटिक सर्किट आहे त्याच्यात आणि पुन्हा एअर गॅप असेल तर काय काय होऊ शकतं पहा. ॲज इन केस ऑफ सिरीज मॅग्नेटिक सर्किट, सिरीज मॅग्नेटिक सर्किटच्या केसनुसार द एअर गॅप कॅन बी प्रेझेंट इन द पॅरलल मॅग्नेटिक सर्किट ॲज वेल. मग एअर गॅप हा पॅरलल मॅग्नेटिक सर्किटमध्ये सुद्धा प्रेझेंट असू शकतो. दिस एअर गॅप कॅन बी प्रेझेंट इन एनी ऑफ 3 लिम्स. हा जो एअर गॅप आहे तो कोणत्याही 3 लिंबपैकी कुठेही असू शकतो. बट इन फिगर 4.13.2 वी हॅव शोन, परंतु आकृती फिगर 4.13.2 मध्ये आपण दाखवलेला आहे हॅव शोन इट इन द सेंट्रल लिंब, जो की तो एअर गॅप आहे तो सेंट्रल लिंबवरती आहे. द बिहेवियर ऑफ दिस मॅग्नेटिक सर्किट इज एक्झॅक्टली सेम ॲज दॅट ऑफ पॅरलल मॅग्नेटिक सर्किट. याचं जे वागणूक असेल ते सेम असणार आहे पॅरलल मॅग्नेटिक सर्किटसारखं, डिस्कस्ड इन सेक्शन 4.13 4.13 मध्ये डिस्कस केल्याप्रमाणे. हेन्स इट्स ॲनालिसिस ऑल्सो कॅन बी कॅरिड आउट ऑन द सेम लाईन्स. ओके, याचं जे विश्लेषण आहे एअर गॅपसोबत असलेलं पॅरलल सर्किटचं ते कॅरी आउट केलं जातं सेम लाईन पद्धतीने. द ओनली डिफरन्स विल बी इन द ॲनालिसिस ऑफ सेंट्रल लिंब ऑफ द कोर. एकच ह्याच्यामध्ये फरक असेल सेंट्रल लिंबचं विश्लेषण करत असताना, कारण का एअर गॅप आता कुठे सेंट्रल लिंबवरती आहे. द सेंट्रल लिंब नाव बिकम्स अ सिरीज कॉम्बिनेशन ऑफ एअर गॅप अँड द आयर्न कोर. मग आता सेंट्रल लिंब जो आहे तो कॉम्बिनेशन बनलेला आहे, सिरीज कॉम्बिनेशन बनलेला आहे एअर गॅपचा आणि आयर्न कोरचा. रेफर फिगर 4.13.2a टू राईट. आता फिगर 4.13.2a आपल्याला रेफर करायचे आहे. इथं पहा, हां इथं दिसतोय लिंब 1 जो आहे फ्लक्स ∅1 दिलेला आहे, लिंब 2 जो आहे तो त्याचा फ्लक्स ∅2 दिलेला आहे. परंतु सेंट्रल लिंब जो आहे तो आता इथे पहा सिरीज बनलेला आहे, कारण एअर गॅप आणि आयर्न कोर हे आता सिरीज कॉम्बिनेशन बनलेलं आहे. ओके, त्यामुळे इथं पहा लेंथ ऑफ पाथ AC सेंट्रल लिंबचा जो लेंथ आहे तो कसा असेल, लेंथ ऑफ पाथ AG म्हणजेच एअर गॅपचा जो पाथ आहे त्याची लांबी प्लस लेंथ ऑफ पाथ GC सेंट्रल GC म्हणजेच जो कोर आहे. ओके, इथं पाहू शकतो आपण GC याची लांबी आणि AG याची लांबी. ओके, या दोन्हींची लांबी असेल. देअरफॉर AC इक्वल्स टू LI प्लस LG आयर्न कोअरची लेंथ प्लस एअर गॅपची लेंथ यांची बेरीज होईल. ओके, 4.13.8 वेअर LI लेंथ ऑफ आयर्न कोअर इन द सेंट्रल लिंब अँड LG लेंथ ऑफ एअर गॅप. ठीक आहे. पॅरलल मॅग्नेटिक सर्किट विथ एअर गॅप. आता एअर गॅपसोबत असणारा पॅरलल मॅग्नेटिक सर्किट इथे दाखवलेला आहे. पॅरलल मॅग्नेटिक सर्किट विथ एअर गॅप, सेंट्रल लिंबवरतीच एअर गॅप दिलेला आहे. ठीक आहे. तर पहा इलेक्ट्रिकल इक्विव्हॅलंट याचा जो विद्युत समतुल्य सर्किट असेल, R1 म्हणजे लिंब 1चा रोधक म्हणजेच ब्रांच 1चा रोधक, R2 म्हणजेच ब्रांच R2चा रोधक किंवा लिंब 2चा रोधक. इथे पाहू शकता RG म्हणजे एअर गॅपचा रोधक आणि RC म्हणजे सेंट्रल लिंब जो आयर्न कोअर आहे त्याचा रोधक, आणि ही बॅटरी दिलेली आहे E. ओके, द MMF रिक्वायर्ड बाय द सेंट्रल लिंब इज गिवन बाय. सेंट्रल लिंब द्वारा जो MMF रिक्वायर्ड आहे तो दिलेला आहे. MMF सेंट्रल लिंब इक्वल्स टू MMF आयर्न पाथ प्लस MMF एअर गॅप. ठीक आहे, आयर्न पाथचा MMF अधिक एअर गॅपचा MMF म्हणजेच काय होईल, सेंट्रल लिंबचा MMF मिळेल. 4.13.9 इन सेक्शन 4.13.1 वी हॅव डिराइव्ड दॅट. आपण हे डिराईव्ह केलेलं आहे. टोटल MMF इक्वल्स टू MMF ऑफ सेंट्रल लिंब, सेंट्रल लिंबचा MMF त्याच्यामध्ये अधिक MMF ऑफ लिंब 1 और लिंब 2 हे अधिकमध्ये घेतल्यानंतर आपल्याला टोटल MMF मिळेल. नाव सबस्टिट्यूटिंग फॉर द MMF ऑफ द सेंट्रल लिंब वी गेट. ओके, नाव सबस्टिट्यूटिंग फॉर द MMF ऑफ सेंट्रल लिंब वी गेट. आता सेंट्रल लिंब सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला मिळेल काय मिळेल पहा, टोटल MMF इक्वल्स टू MMF आयर्न पाथ ऑफ सेंट्रल लिंब प्लस MMF ऑफ एअर गॅप प्लस MMF ऑफ लिंब 1 और 2. ठीक आहे, ह्या सर्व टोटल MMFची बेरीज घेतल्यानंतर आपल्याला टोटल MMF मिळेल, मॅग्नेटिक मोटिव्ह फोर्स F मिळेल. ठीक आहे, कोणाकोणाची बेरीज घ्यायची पहा, MMF ऑफ आयर्न पाथ ऑफ सेंट्रल लिंब. सेंट्रल लिंबमध्ये जो आयर्न पाथ आहे त्याचा एक MMF असेल
प्लस एअर गॅप जो आहे, आता पॅरलल सर्किट विथ एअर गॅप आपण कन्सिडर केलं आहे, मग एअर गॅपचा MMF एक असेल प्लस MMF ऑफ लिंब 1 और लिंब 2. ठीक आहे, लिंब 1 किंवा लिंब 2चा जो MMF आहे तो कन्सिडर केल्यानंतर या तिन्हींची बेरीज घेतल्यानंतर आपल्याला टोटल MMF मिळेल. नोट सूचना, द एअर गॅप कॅन बी प्रेझेंट इन एनी ऑफ द 3 लिम्स. ठीक आहे, हे लक्षात ठेवा की एअर गॅप जो आहे तो कोणत्याही 3 लिंबूपैकी कुठेही असेल. इट इज पॉसिबल दॅट मोर दॅन 1 एअर गॅप्स. हे शक्य आहे की एकापेक्षा जास्त एअर गॅप असू शकतात, कॅन बी प्रेझेंट असू शकतात. बट अंडर सच सर्कमस्टन्सेस, परंतु अशा केसेसमध्ये, अशा सर्कमस्टन्सेसमध्ये द प्रोसिजर ऑफ सर्किट ॲनालिसिस, अशा केसेसमध्ये, अशा सर्कमस्टन्सेसमध्ये म्हणजे जिथे की नंबर ऑफ एअर गॅप जास्त आहेत आणि ते कुठल्याही लिंबूवरती आहेत तिन्हीपैकी, अशा केसेसमध्ये जे सर्किट ॲनालिसिस करण्याचं, सर्किट विश्लेषण करण्याचं जे पद्धत आहे, प्रक्रिया आहे, ती सेम असेल, विल बी द सेम. ओके. सिलेबस टॉपिक 4.14 BH कर्व और मॅग्नेटायझेशन कर्व. BH कर्व और मॅग्नेटायझेशन कर्व. B म्हणजेच मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, H म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. ह्यांचा जो कर्व आहे, यांचा जो वक्र आहे किंवा मॅग्नेटायझेशन कर्व, हा सिलेबस टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या किंवा समजून घेतल्या. सिलेबस टॉपिक 4.11 कॉम्पोजिट मॅग्नेटिक सर्किट आपण पाहिला, म्हणजे संमिश्र चुंबकीय सर्किट. त्याच्यामध्ये 4.11.1 सिरीज मॅग्नेटिक सर्किट. ओके, त्याच्यासाठी एक्सप्रेशन फॉर द टोटल रिलक्टन्स यस आपण फाइंड आउट केला. एक्सप्रेशन फॉर द टोटल ॲम्पियर टर्न्स MMF ऑफ द सिरीज मॅग्नेटिक सर्किट तो पाहिला. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 4.11.2 सिरीज मॅग्नेटिक सर्किट विथ एअर गॅप. आता सिरीज मॅग्नेटिक सर्किट पण आहे आणि एअर गॅप पण आहे. त्याच्यासाठी आपण पुन्हा रिलक्टन्स पाहिला, MMF पाहिला. ओके. सिलेबस टॉपिक 4.13 पॅरलल मॅग्नेटिक सर्किट्स. पॅरलल मॅग्नेटिक सर्किट म्हणजे काय? पॅरलल मॅग्नेटिक सर्किटमध्ये फ्लक्स हे एकापेक्षा जास्त मार्गाने प्रवाहित होतात, म्हणजे एकापेक्षा जास्त मार्गाने प्रवाहित होतात, त्याला आपण पॅरलल मॅग्नेटिक सर्किट म्हणतो. ओके. त्याच्यासाठी आपण सिलेबस टॉपिक 4.13.1 मध्ये एक्सप्रेशन फॉर द टोटल MMF ॲम्पियर टर्न्स पाहिला. ओके. एक्सप्रेशन फॉर द रिलक्टन्स ऑफ पॅरलल मॅग्नेटिक सर्किट सिलेबस टॉपिक 4.13.2 मध्ये पाहिलं. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 4.13.3 पॅरलल मॅग्नेटिक सर्किट विथ एअर गॅप. एअर गॅपसोबत असणारा पॅरलल मॅग्नेटिक सर्किट्स आपण पाहिला. ओके. अशा पद्धतीनं हा आत्ताचा व्हिडिओ आपण घेतलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 4.14 BH कर्व और मॅग्नेटायझेशन कर्व, 4.14.1 मॅग्नेटिक हिस्टेरिसिस आणि हिस्टेरिसिस लूप आपण पाहणार आहोत आणि अन्य त्याच्याशी संबंधित सिलेबस टॉपिक, सब सिलेबस टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो नेक्स्ट लेक्चर आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा SRG टेक्निकल. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.